नमस्कार मित्रो, मी डॉक्टर हेमंत इंगळे, आयुर्वेदिक पंचकर्म आणि क्षारसूत्र तज्ञ, आरोग्यधाम हॉस्पिटल, गोवर्धन घाट रोड, वजिराबाद, डॉक्टर एन भास्कर हॉस्पिटलच्या शेजारी आरोग्यधाम सेंटरचा डायरेक्टर आणि तेथे 10 वर्षापासून काम करतोय. आज येतोय आपल्यासाठी भेटीला नवीन विषयामध्ये महाराष्ट्र हेल्थ प्लॅन सोबत. आज विषय जो आहे मणक्याचे आजार आणि त्यापासून त्याचे कारणे, त्याची लक्षणे आणि त्याचा उपचार. यामध्ये मणक्याचे आजार म्हणजेच थोडक्यात मणका हा आपल्या पाठीचा कणा आहे. 36 मणके मिळून आपल्या पाठीचा एक माकड हाड तयार होतो, त्याला स्पायनल कॉर्ड असे म्हणतात. त्यालाच आपण स्पॉन्डिलोसिस नावाचा आजार, स्पॉन्डिलोसिस, स्पॉन्डिलिसिस, स्पॉन्डिलिस्थेसिस एक्सेट्रा हे साधारणतः शरीराच्या मणक्याच्या झालेल्या विकृतीनुसार आजार ठरतात. मित्रहो, प्रथमतः मी आपणास सांगू इच्छितो, आपल्या मेंदूचे आणि आपल्या विविध अवयवाचा जे काही कनेक्शन जुळलेलं आहे ते आपल्या मणक्यामधून वातनाड्या म्हणजेच नर्व हे प्रत्येक भागाला गेलेलं आहे. मेंदूचा आणि प्रत्येक अवयवाचा संगम घडवून आणण्यासाठी जिथून सेंटरपासून निघून त्यांना प्रोटेक्शन देऊन प्रत्येक भागाला पुरवण्याचं काम ज्यामुळे झालेलं आहे ते माकड हाडातर्फे झालेलं आहे. आपल्या प्रत्येक मणक्यामधून प्रत्येक साईडला एक एक नस निघते. ती नस प्रत्येक अवयवाला जाते आणि ते त्याच्यामार्फत आपला मेंदूचा आणि शरीराचा कॉन्टॅक्ट होतो आणि त्याच्यानुसार आपल्या शरीराचे ॲक्शन घडते. साधारणतः आपल्या 2 मणक्यामध्ये एक गादी असते आणि त्या गादीच्या मधून बाजूला छिद्र असतं. त्या छिद्रातून दोन्ही साईडला नसा निघतात. आता मी आपला सांगू इच्छितो, तर आपण मुळातः 4 पायावर चालणारे प्राणी होतो. इव्होल्युशनमध्ये आपण उभे राहिलो. 4 पायावरती असताना प्रत्येक मेंदूवरती आपला एक छोटासा भार असायचा. त्याचा आपण इव्होल्युशनमध्ये उभे राहिल्यामुळं एकमेकावर मणके घासायला चालू झाले. त्यात आपला व्यवसायानुसार निगडीत मग त्या मणक्यावर भार पडून मणक्याची गादी तुटायला चालू झाली. मणक्याची गादी तुटल्यामुळे त्याचा ऑब्व्हियसली त्या नसेला प्रेशर पडू लागलं आणि त्या ठिकाणी नसेला इजा होऊन आपल्याला आजार होऊ लागला. त्यामुळे आपल्या हातापायाला मुंग्या येणे इत्यादी आजार येऊ लागले. आता साधारणतः ह्याच्यात प्रकार पडतात, म्हणजे कुठल्या मणक्याची गादी झिजली आणि कुठल्या मणक्यामध्ये गादी फुटली आणि नसेला दाब पडला त्या मणक्यानुसार. मानेच्या मणक्यात जर तसं झालं तर त्याला सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणतात. तसंच साधारणतः कमरेच्या मणक्यामध्ये जर गादी सरकली तर लंबार स्पॉन्डिलोसिस म्हणतात. साधारणतः मुख्यतः हे 2 आजार फार आढळून येतात. ह्या दोन्ही आजारामध्ये साधारणतः आता तात्पुरते औषधी आपल्याकडे झाले आहेत. त्यासाठी विशेष असे ऑपरेशन सांगितलेले आहेत, पण एवढा प्रचंड खर्च आणि ऑपरेशनचे रिस्क पाहता आपल्याला ऑपरेशन किती सक्सेस आहेत याविषयी माहिती नाही. तर त्यासाठी या अशा विषयासाठी अतिशय उत्तम आणि सोयीस्कर आयुर्वेदीय पंचकर्म आणि औषधी उपचार चिकित्सा ही उत्तम प्रकारे कार्यरत आहे, पण ही सर्वांना माहिती नाही. ह्याविषयी मी तुम्हाला सांगू इच्छितो. साधारणतः आयुर्वेदानुसार अस्थिमज्जागत वात नावाचा एक आजार सांगितलेला आहे. अस्थिमज्जागत म्हणजे अस्थि म्हणजे हाडं आणि मज्जा म्हणजे शरीर, गादीच्या ठिकाणी असणारी मज्जा. ह्या दोन्हीच्या ठिकाणी जे वाढून, शरीरात वाढून, वृक्षता वाढून, धातू वाढून, मणक्याची झीज होऊन जे नसेवर दाब पडतो त्या कारणाने त्या ठिकाणी जो आजार तयार होतो त्याला अस्थिमज्जागत वात नावाचा आजार सांगितलेला आहे. आणि त्या वातावरती आयुर्वेदीय अतिशय उत्तम अशी ट्रीटमेंट आहे. आता मी सांगू इच्छितो तुम्हाला, अस्थिमज्जागत किंवा स्पॉन्डिलोसिस ह्या आजारामध्ये कुठल्या कारणामुळे हा आजार साधारणतः होतोय आजकालच्या जीवनामध्ये.
आजकालच्या जीवनामध्ये साधारणतः आघात म्हणजे अधिक वजन उचलणे, दुचाकीवरती जास्त प्रमाणात चालणे, साधारणतः व्यायामाचा अभाव असणे म्हणजे कंटिन्यू बैठा व्यवसाय असणे, वाढलेलं वजन, त्या वजनामुळे आपल्या शरीरावरती मणक्यावरती दाब पडून मग ते गादी तुटणे, गादी फुटणे किंवा गादीचा नसेला प्रेशर दाब पडणे यामुळे होणारे आजार. पाचवे कारण आहे आपल्या झोपण्याची पद्धत. आपण साधारणतः ह्या ऐशो आरामाच्या जीवनामध्ये साधारणतः मोठ्या मोठ्या गाद्या वापरायला चालू केलो. ह्या गाद्यामुळे काय झालं, एका मणक्याच्या ज्या पोझिशनला असायला पाहिजे ती मणक्याची पोझिशन गादीमुळे वर खाली होण्यामुळे ती मणक्याची ठेवण चुकीची होऊ लागली आणि त्याच्यामुळं मणक्याचा आजारमध्ये पण ते पण एक कारण वाढलं. चौथा सहावा जो आपला कारण आहे तो बैठा व्यवसाय. किराणा दुकान, मेडिकलवाले, कम्प्युटरवर बसणारे लोक, बँकेत बसणारे कर्मचारी ह्यांचा बैठा व्यवसायामुळे हे साधारणतः जास्त प्रमाणात ह्या मणक्याच्या आजारापासून ग्रासलेले आहेत असं अनुभवास रुग्णांनुसार आम्हाला लक्षात आलेलं आहे. सातवा जो काही कारण आहे आपल्या पोटाची मलावस्तंभ म्हणजे पोटातली पोट साफ न होणे आणि पोटाचं प्रेशर वाढणं, इंट्रा ॲब्डॉमिनल प्रेशर वाढणं, त्याच्यामुळं त्याचा जो काही भार आहे तो नसेवरती भार पडणे आणि नसेला दाब देणं आणि त्याच्यामुळे आपल्याला जो काही आहे नसेवर दाब पडून हा आजार होणे, हे असे 7 कारणामुळे साधारणतः मणक्याचे आजार होतात असं आमच्या साधारणतः लक्षात आहेत आणि आलेत आणि आयुर्वेदानुसार पण सांगितलेले आहेत. ह्या आजारामध्ये मग काय होतं, साधारणतः बसल्यानंतर झोपून उठताना त्यामध्ये काय होतं, चक्कर येणे, हातापायाला मुंग्या येणे, डोकं जड होणे, सांधे आखडणे, असंख्य डिस्क बल्ज झाल्यामुळे त्या ठिकाणी असह्य वेदना होणे, हे इत्यादी कारणे होतात. पण या कारणांना साधारणतः एक पेन किलर औषधी तात्पुरत्या स्वरूपात अतिशय चांगले काम करतात, पण ते तात्पुरत्या स्वरूपात आहेत. पण यासाठी मग आयुर्वेदिक काय कारणं काय आहेत आणि आयुर्वेदिक काय आपल्याला उपचार करता येईल. यामध्ये आयुर्वेदामध्ये अतिशय उत्तम अशी ट्रीटमेंट सांगितलेली आहे, ती म्हणजे पंचकर्म ट्रीटमेंट. आयुर्वेदिक आहार विहार, औषधी, योगासने यासोबतच पंचकर्म ट्रीटमेंट केले तर आपला हा जो काही आजार आहे तो स्पॉन्डिलोसिसचा आजार अतिशय लवकर आणि अतिशय कुठल्याही दुष्परिणामाशिवाय भरपूर 70 ते 80% लोकांचा आजार पूर्णतः बरा होऊ शकतो. ज्या ठिकाणी अनाटॉमिकल चेंजेस आहेत, ज्या ठिकाणी हाड तुटलेले आहे, त्या ठिकाणी आयुर्वेदात पण सांगितले आहेत पाट बांधणी, पट्टबंधन इत्यादी, पण त्याचा जरी उपचार केला तरी ती चांगले बरे होतात. साधारणतः मी सांगू इच्छितो तुम्हाला पंचकर्मामध्ये मणक्याच्या विकारामध्ये इन्स्टंटली फायदा होतो. इन्स्टंटली फायदा आपण कशामध्ये करू शकतो, त्यामध्ये स्नेहन म्हणजे वेगवेगळे तेल लावून मसाज करणे. मसाज म्हणजे घासी मसाज नाही, त्याच्याने उलट हाडाला जर प्रेशर जास्त पडले तर आजार वाढतात. मग त्यामुळे शास्त्रोक्त अशा आयुर्वेदिक तज्ज्ञाच्या मार्गदर्शनानुसारच मसाज करून घेणे. दुसरी जी आहे ते विविध वेगवेगळ्या वनस्पतीची वाफ देणे त्या ठिकाणी. तिसरी जी ट्रीटमेंट आहे ते बस्ती चिकित्सा म्हणजे आपल्या मणक्यामध्ये झालेली झीज भरून करण्यासाठी स्वच्छच्या जागेद्वारे बस्ती नावाची ट्रीटमेंट म्हणजे वेगवेगळे तेल काढे औषधी हाडाची झीज भरून काढणारी, तेथील वंगण भरून काढणारी ट्रीटमेंट जी आहे ती बस्ती ट्रीटमेंट आम्ही त्याचे 7 दिवस, 15 दिवस, 21 दिवसाचे कोर्स असतात, ती ट्रीटमेंट करून घेतली तरी मणक्याचे आजार पूर्णतः बरे होतात. पंचकर्मातली चौथी ट्रीटमेंट जी आहे ती कटी बस्ती. त्या ठिकाणी आपण एक पाठीवरती ज्या ठिकाणी स्पॉन्डिलोसिस आहे, ज्या ठिकाणचा मणका वीक झालेला आहे, ज्या ठिकाणच्या मणक्याची हाडाची झीज झाली आहे, गादी सरकलेली आहे, त्या ठिकाणी आम्ही एक तेल त्या ठिकाणी आयुर्वेदिक मेडिसिन ॲब्झॉर्ब करण्यासाठी एक पाळी तयार करून एक इन्स्ट्रुमेंट असतं छोटंसं, त्या ठिकाणी तेल डीप करतो आणि त्या मणक्याच्या आजाराची तुम्हाला पूर्णतः लोकल लेवलवरती चिकित्सा करून आजार बरा करण्यास मदत करतं. त्याच्यानंतर 5वी ट्रीटमेंट जी आहे पिंडस्वेद, एक औषधाची पोटली तयार करून वेगवेगळ्या औषधाने पोटली मसाज करणे, हे इत्यादी अशा बऱ्याच आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहेत. अशा आयुर्वेदिक ट्रीटमेंट जर आपण घेतलो तर नक्कीच आपण मणक्याच्या आजारापासून सुटका मिळवू शकतो आणि महागडी औषधी, महागडे ऑपरेशन
आणि उपद्रव मूल्य अशी शस्त्रक्रिया टाळू शकतो, तर आपण नक्कीच आयुर्वेदाकडे एकदा येऊन पहा. आयुर्वेदाची ट्रीटमेंट घेऊन परत तुम्ही दुसरा ऑप्शन करण्याचा प्रयत्न करा आणि आपले आरोग्य मिळवून घ्या. यासाठी सबस्क्राईब करून त्यांना जॉईन व्हा आणि नवीन व्हिडिओचा आनंद घ्या आणि आपण आरोग्य मिळवून घ्या. धन्यवाद मित्र.